तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी निवासी पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाज परिवर्तनाची शक्ती होत्या. त्या काळी मुलींनी शिक्षण घेणे नापाक मानले जायचे. 48 मध्ये पुण्यातील बुजरपेठेत पहिली मुलींची शाळा सुरू केली. मुलींना शिकवायला जाताना लोकांनी त्याच्या दगडफेक केली, वशेनही फेकून मारलं तरीही त्या डगमगल्या नाही. मुलींच्या शिक्षणात त्यांनी क्रांती घडवून आणली आणि ज्योतिरावांच्या अनेक कार्य माऊलीने मोलाचे सहकार्य केले. अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की शिक्षणाच्या सहकारी त्यांचे जीवन म्हणजे त्याग, धैर्य आणि समाजासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली. आज आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आदर्श घेऊन शिक्षण, समानता आणि मानवाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. शेवटी जातात तुझ्या उतुंग भरारी पुढे गगन धुणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहे. असे कोणते क्षेत्र असे नाही जिथे स्त्रिया नाहीत. स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे. याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकण्याची परवानगी नव्हती. 9व्या वर्षी त्यांचा विवाह समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होत्या. 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्याच्या बुजरपेठेतील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या मुलींना शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिक्कल फेकत तरी त्या डगमगल्या नाही. धारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई बाईने शिकवून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा, वाडा आणि पुष्टिकारा म्हणावं. बायकांची लायकी उमऱ्याच्या आत. सावित्री आई वंदन माझे हो. सारी दुनिया कळली तेव्हा पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. चंदन होऊन झिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी. बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळे आता संधी. तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातून. तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल होऊन दिलीस आशा जगायला. तू जन्म आमचा सुखावला.